बंधूंनो, आपणा सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर आज आपला विषय आहे जो की आंब्याचं कोई कलम कसं करतात त्याच्या संदर्भात। आंब्याचं कोई कलम करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते देशी रोप आपल्याकडे असणं गरजेचं असतं आणि देशी रोपाबरोबर ज्या कलमाचा आपण वाण तयार करणार आहे, मग ते केशरचं असेल किंवा बदामी आंबा असेल किंवा इतर कुठलंही वाण असेल, तर त्याची काडी कशी काढायचं ते आज आपण बघूया। तर आपल्यासमोर बघू शकता हे आहे केशर आंब्याचं झाड। तर या केशर आंब्याच्या झाडाची काडी म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये सायन असं म्हणत असतो, तर ती कलम काडी कशी काढायचं ते तुम्हाला दाखवतो। तर शक्यतो कलम काडी काढताना हा जो डोळा आहे केशर आंब्याचा, हा डोळा फुगीर असला पाहिजे। हा इथं फुगीर दिसतो आहे, तुम्हाला ह्या काडीला फुगीर दिसतो आहे। तर ही काडी काढताना कशी काढायची बघा एकदा, हे असं कट करायचा। कट केल्यानंतर ही जी काडी आहे केशर आंब्याची, हे केशर आंब्याची काडी अशी कट करून घ्यायची। याची जी पानं आहेत ते पानं अशी कट करून घ्यायची, ठीक आहे। असं पाने कट करून घेतल्यानंतर अजून एकदा काडी तुम्हाला काढून, आणि हे आपण आपली ही जी काडी काढलेली आहे ही केशर आंब्याची कलम काडी आहे, ठीक आहे। अजून एक काडी आपण काढू, ही काडी इथून कट करून घ्यायची। या कलम काडीचे असे पानं कट करून घ्यायचे, जेणेकरून त्या कलम काडीचा डोळा जो असतो तो डोळा फुगीर असला पाहिजे, पूर्णपणे मॅच्युअर झालेला असला पाहिजे। आणि ही जी काडी आहे ती साधारण पेन्सिल साईजची काडी असली पाहिजे। शक्यतो अशाच काड्या कलम बनवण्यासाठी किंवा कलम रोप तयार करण्यासाठी वापरायचं असते, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण बदामी आंब्याची काडी, त्याचं एक आपण ट्रायल घेऊ बस, ठीक आहे। केशर कलमची काडी काढल्यानंतर आपल्याला जो लागणार आहे तो देशी आंब्याचा बाटा आहे। हा जो देशी आंब्याचा बाटा आहे साधारण 1 ते 1.5 महिने या बाट्याला पूर्ण झालेले आहेत। हा बाट्याचं सिलेक्शन कसं करायचं असतं, तर ज्यावेळेस या झाडाच्या बाजू बाटा आहे तो पेन्सिल साईजचा ज्यावेळेस तयार होईल, ही जी काडी आहे ही काडी ज्यावेळेस पेन्सिल साईजची तयार होईल त्यावेळेस शक्यतो, आणि ह्याचे जर झाडाची जी पानं आहेत ज्यावेळेस हिरव्या कलरची होतील असाच बाटा शक्यतो कोई कलम करण्यासाठी निवडावा। त्याच्यानंतर आहे हा कलम चाकू। हा कलम चाकू का आपल्याला कोई कलम करण्यासाठी वापरतात, म्हणजेच ह्या ज्या कलम काडी आहे या कलम काडीला पाचरसारखी धार देण्यासाठी आपण हा चाकू वापरत असतो। त्याच्यानंतर हे जे पॉलिथिन कागद आहे हे कलम बांधण्यासाठी आपण पॉलिथिन कागद वापरत असतो, ठीक आहे। तर आपण आता कोई कलम कसं करतात ते बघूया। हे जे आपल्या समोर असणारा जो बाटा आहे त्या बाट्याला असा कट द्यायचा, ठीक आहे। हा बाट्याला आपण असा कट दिल्यानंतर ह्या बाट्याच्या बरोबर सेंटरला उभा छेद घ्यायचा, ठीक आहे। असं उभा छेद घेतल्यानंतर आपल्याकडे जे असणारी ही जी कलम काडी आहे या कलम काडीला पाचरसारखा धार द्यायचा। ह्याच्यामध्ये जे असणारं जे कॅम्बियम आहे ते कॅम्बियम पूर्णपणे उघडं झालं पाहिजे, जेणेकरून ह्याचं जे कॅम्बियम आहे हे जे आपले असणारं देशी जे झाड आहे कोई कलमचं, त्या देशी झाडाच्या बरोबर ह्याच्या, आणि ह्याचं जेवढा पाचरचा साईज आहे तेवढाच आपण ह्याच्यामध्ये उभा छेद घेतलेला आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये पाहू शकता, हा जो उभा छेद घेतलेला आहे तेवढ्याच साईजचा उभा छेद घेतलेला आहे। त्याच्यानंतर काय करायचं, ही जी पॉलिथिन शीट आहे आणि ही जी आपण कलम काडी काढलेली आहे बरोबर हे पाचर ह्याच्यामध्ये बसवून घ्यायचं, ठीक आहे। ह्याच्यामध्ये असं बसवून घेतल्यानंतर ही जी पॉलिथिन शीट आहे त्या पॉलिथिन शीटनं बरोबर असं गुंडाळून घ्यायचं, ठीक आहे। असं व्यवस्थित गुंडाळायचं जेणेकरून याच्यामध्ये हवा, पाणी किंवा इतर कुठलंही औषध, जेणेकरून हे पूर्णपणे एअरटाईट झालं पाहिजे, याच्यामध्ये गेलं नाही पाहिजे। हवा असेल, पाणी असेल, तेव्हाच हे आपलं जे कलम आहे हे काय होत असतं, सक्सेस होत असतं, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं जे आंब्याचं कोई कलम आहे ते या ठिकाणी सक्सेस झालेलं आहे, ठीक आहे। तर असंच आपण प्रत्येक कुठलं आपल्याला जे वाण आहे कोणतंही असेल, याच्याबरोबर केशर आंबा असेल, हापूस आंबा असेल किंवा दशेरे असेल किंवा पायरे आंबा असेल, लंगडा आंबा असेल किंवा बदामी आंबा असेल, आपण अशा प्रत्येक वाणांची कलम करू शकतो। तर तुमच्यासमोर हे जे आपलं आहे व्यवस्थित फिट्टपणे आपल्याला हे केशर आंब्याचं कलम या ठिकाणी तयार झालेलं आहे। शेतकऱ्यांना आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण जे केशर आंब्याचं कोई कलम केलं आहे त्याच्याबद्दल जरूर कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत तो पोहोचवा।
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्या शेतकरी बांधवांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.